ठीक आहे, नक्कीच धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पुढची बातमी, जरांगेंची सरकारच्या शिष्टमंडळाशी अद्याप चर्चा नाहीये। मनोज जरांगे मराठा आंदोलकांशी चर्चा करणार आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय, शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी पोहोचलेलं आहे। मात्र जरांगे सरकारच्या शिष्टमंडळाशी अद्याप त्यांनी चर्चा केलेली नाहीये। सुरुवातीला मनोज जरांगे हे मराठा आंदोलकांसोबत चर्चा करणार आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय, लोणावळ्यामध्ये आता सध्या मनोज जरांगे पाटील हे आहेत, पायी मोर्चा जो आहे तो त्या ठिकाणपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्या ठिकाणी सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेलं आहे। मात्र सरकारच्या शिष्टमंडळासोबत अद्याप मनोज जरांगे पाटील यांची चर्चा झालेली नाहीये। आधी मनोज जरांगे हे मराठा आंदोलकांसोबत चर्चा करणार आहेत अशी माहिती मिळते। मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्याचे पूर्णपणे प्रयत्न जे आहेत ते प्रशासनाकडून सरकारकडून केले जातात आणि अशीही माहिती मिळते की काही वेळानंतर थोड्या वेळानंतर मुख्यमंत्री स्वतः त्यांच्याशी संवाद साधू शकतात अशी देखील माहिती मिळते। दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। थेट जाऊया दत्ता यांच्याकडे। दत्ता, विज्युअल्स घे तिकडे जाऊन। तर दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, त्यांच्यासोबत आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्या ठिकाणचे अपडेट्स जे आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मात्र आताच्या घडीची महत्त्वाची बातमी की जरांगेंची सरकारच्या शिष्टमंडळाशी अद्याप चर्चा नाहीये। मनोज जरांगे हे मराठा आंदोलकांसोबत चर्चा करणार आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय, लोणावळ्यामधून आज हा पायी मोर्चा जो आहे तो निघत नवी मुंबईमध्ये येणार होता। एपीएमसी मार्केटमध्ये जी तयारी जी आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे। आता ही थेट दृश्य आपण पाहताय, लोणावळ्यामध्ये ज्या ठिकाणी मराठा समाजाचा मोर्चा जो आहे तोच आहे, जरांगे पाटील ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी सरकारचं शिष्टमंडळ हे चर्चेसाठी पोहोचलेलं आहे। मात्र जरांगे पाटील यांची अजूनही या शिष्टमंडळासोबत चर्चा झालेली नाहीये आणि सुरुवातीला मनोज जरांगे पाटील हे मराठा आंदोलकांसोबत चर्चा करणार आहेत आणि त्यानंतर ते या शिष्टमंडळासोबत चर्चा करतात का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल। मुख्यमंत्री सुद्धा मनोज जरांगेंशी संवाद साधण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। मुख्यमंत्री ऑनलाईन संवाद साधू शकतात अशी देखील माहिती मिळते। जरांगेंची सरकारच्या शिष्टमंडळाशी अद्याप चर्चा झालेली नाही। अगदी काही वेळापूर्वीच हे शिष्टमंडळ जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी पोहोचलेलं आहे, मात्र अद्याप चर्चा झालेली नाही। मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन जे आहे ते थांबवावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांकडून सुद्धा सातत्यानं करण्यात आलेलं होतं। मात्र मनोज जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। आज पायी मोर्चाचा 6वा दिवस आहे। आज सरकारकडून शिष्टमंडळ जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चेसाठी पोहोचलेलं आहे। मात्र अजूनही मनोज जरांगे पाटील यांची या शिष्टमंडळासोबत चर्चा काही झालेली नाही। या शिष्टमंडळासोबत चर्चा होण्याआधी मनोज जरांगे पाटील जे आहेत ते मराठा आंदोलकांसोबत, मराठा बांधवांसोबत सुरुवातीला चर्चा करतील आणि त्यानंतर चर्चा करून पुढचा निर्णय जो आहे तो घेतला जाईल। जरांगेंची सरकारच्या शिष्टमंडळासोबत अद्याप चर्चा नाही। आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहताय, विभागीय आयुक्त त्यांना भेटण्यासाठी आलेले आहेत। हो, एक अर्धा तासापूर्वी इथं आज जरांगे पाटील यांच्या मुक्कामस्थळी आलेले आहेत आणि ही चर्चा सुरू आहे आणि ही चर्चा सकारात्मक व्हावी हे आमच्या समाजाला वाटते आणि या आजच्या चर्चेने निगेटिव्ह पॉझिटिव्ह कुठली तरी गोष्ट निघली पाहिजे आणि जेणेकरून आम्हाला पण मुंबईला जावे नाही वाटत, पण आजच जर आज तोडगा निघाला तर आम्ही खूप मोठा आनंद उत्सव साजरा करूया। मात्र मुख्यमंत्री बोलतात की आम्ही आरक्षणासाठी कटिबद्ध आहोत, थोडा वेळ लागेल, त्यांनी आंदोलन मागे घ्यावं। आज पाटलांनी खूप जवळपास 7 ते 8 महिन्यापासून हा आंदोलनाचा लढा चालू आहे। इतका वेळच आम्ही शासनाला दिला, आता शासनाने आमचे अंत पाहू नये ही आमची शासनाला विनंती आहे। या काही प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी पाहत होतात की सरकारला आम्ही वेळ दिलेला आहे, आता सरकारने आमचा अंत पाहू नये असं त्यांचं म्हणणं आहे। मराठा आंदोलक जे आहेत पायी मोर्चाच्या माध्यमातून आज की त्यांचं या ठिकाणी औक्षण आणि स्वागत सुद्धा केलं जात आहे। सध्या त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी सरकारचं एक महत्त्वाचं शिष्टमंडळ ते सोबत चर्चा करीन अशा स्वरूपाची भूमिका मनोज जरांगे यांनी घेतलेली आहे। सध्या ते माध्यमांना प्रतिक्रिया देण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। मात्र आपण जर बघितलं तर साधारण 1 तासापूर्वीच सरकारचं एक शिष्टमंडळ ज्यामध्ये मधुकर आर्दड हे विभागीय आयुक्त आहेत ते स्वतः आलेले आहेत आणि त्यांचा सुद्धा मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र मनोज जरांगे यांनी त्यांच्यासोबत चर्चा केलेली नाही। आधी लोकांशी बोलेल आणि त्यानंतरच मी सरकारच्या शिष्टमंडळासोबत बोलेल अशा स्वरूपाची भूमिका जी आहे ती मनोज जरांगे यांनी घेतलेली आहे। मात्र मनोज जरांगे सध्या आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत की सरकार आपल्यासोबत व्यवस्थित चर्चा करत नाही अशी भूमिका जी आहे ते सगळे घेत आहेत। जरांगे पाटील ठीक आहे
यार तुम्ही साखळी सोडा यार. साखळी सोडा.